लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया दिनांक 18 सप्टेंबरपासून सुरू झाली आणि तेव्हापासून सर्वत्र एकच चर्चा की लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी असतील किंवा महिला असतील यांच्याकडून विविध प्रश्न देखील विचारले गेले, ज्यामध्ये काही प्रश्नांची उत्तरे ना सरकारकडे आहेत ना महिला व बालविकास विभागाकडे आहेत। यातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांना वडील किंवा पती नाहीत अशा महिलांनी काय करायचं। अशा महिलांनी त्या ठिकाणी कोणाचा आधार नंबर टाकून आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया करायची, कारण ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्ही फक्त पती आणि वडील या दोघांचाच आधार नंबर टाकण्याचा त्या ठिकाणी पर्याय दिलेला आहे। मग अशा महिलांनी काय करायचं, तर या संदर्भातील महत्त्वाची एक अपडेट आता समोर आली आहे। ती अपडेट काय असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। चला व्हिडिओच्या महत्त्वाच्या मुद्द्याला सुरू करूया। तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करत असताना अनेक महिलांना अजूनही त्या ठिकाणी आपल्या पती आणि वडिलांच्या आधार नंबरबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे। अनेक महिलांचं मत आहे की आम्ही फॉर्म भरताना आमच्या वडिलांच्या नावाने फॉर्म भरला होता, आता आमचे लग्न झाले आहे, आमच्या आधार कार्डवर आमच्या पतीचे नाव आहे, अशा वेळी आम्ही ई-के-वाय-सी करताना कोणाचा आधार नंबर टाकू, असा प्रश्न महिला विचारत आहेत। तर लक्षात घ्या, याबाबत बोलायचे झाल्यास तुमच्या आधार कार्डवर आता ई-के-वाय-सी करताना जर तुमच्या पतीचे नाव असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पतीचा आधार नंबर टाकायचा आहे, आणि तुमच्या आधार कार्डवर अजूनही तुमच्या वडिलांचेच नाव असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव टाकायचे आहे। याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही बाबी बघू नका। तुम्ही फॉर्म भरत असताना कोणाच्या नावाने भरलाय, काय भरलाय याची तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही। तुमच्या आधार कार्डवर आता ज्याचे नाव असणार आहे त्याचा तुम्ही आधार नंबर टाका, त्यांच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो OTP टाका आणि दोन्ही OTP टाकून तुम्ही त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। परंतु मुद्दा हा आहे की काही नाही तर अनेक महिलांचं असं मत आहे की आम्ही आमच्या पतीसोबत राहत नाही, आम्हाला वडील नाहीत किंवा आमचा घटस्फोट झालेला आहे, काहींचे पती देखील मयत आहेत, वडील देखील मयत आहेत, अशा वेळी आम्ही त्या ठिकाणी कोणाचा आधार नंबर टाकायचा, आम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र आहोत, आम्हाला खरं तर या पैशाची सर्वाधिक जास्त गरज आहे, पण आम्हाला आता काय करावे सुचत नाही, कारण आता जवळपास ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होऊन देखील 10-12 दिवस झालेले आहेत। आता महिला व बालविकास विभागाकडे याबाबतची माहिती विचारली असता याबाबत येत्या काही दिवसांमध्ये सरकार आणि महिला व बालविकास विभाग नक्कीच काही ना काही अपडेट घेऊन येणार आहे, ज्या अपडेटच्या माध्यमातून रेशनिंग कार्डवरील तुमचे रेशनिंग कार्ड ज्याच्या नावाने आहे, म्हणजेच की रेशनिंग कार्डवरचा जो आपण म्हणू की मूळ जो असतो रेशनिंग कार्डवरचा, त्याचे नाव टाकून तुम्हाला कदाचित तुमची ई-के-वाय-सी प्रक्रिया करता येईल। कारण ई-के-वाय-सीमध्ये तुमच्या वडिलाचे किंवा पतीचे नाव घेण्यामागे सरकारचं कोणतं धोरण आहे, तर यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये नक्की किती लाभार्थी आहेत, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे 4 चाकी वाहन आहे का, तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किती आहे, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी नोकरी आला आहे का, कोणी पेन्शन घेतं का, याबाबतची माहिती सरकार घेणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला ई-के-वाय-सी करताना पती किंवा वडिलांचे नाव विचारले होते, परंतु ज्यांना पती किंवा वडील नाहीत त्यांचे रेशनिंग कार्ड समजा जर आईच्या नावाने असेल तर त्या ठिकाणी तुमच्या आईचे नाव टाकून किंवा आईचा आधार नंबर टाकून त्या ठिकाणी ई-के-वाय-सी करता येऊ शकते। परंतु यामध्ये देखील दुसरी अडचण येणार आहे, जर आई स्वतःच लाभार्थी असेल तर मग कसे होणार, असा देखील प्रश्न त्या ठिकाणी येत आहे। परंतु यामध्ये आईच्या नावावरूनच ई-के-वाय-सी होण्याची शक्यता दाट आहे। तुर्तास याबाबतची कोणतीही अपडेट नाही, हे देखील तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या। काही ठिकाणी मोठे भाऊ असतील किंवा इतर कोणी असेल जे तुमच्या कुटुंबामध्ये रेशनिंग कार्डचा मूळ आहे, त्यांच्या नावावरून तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया करता येऊ शकते का, याबाबत सरकार सर्व आता विचाराधीन आहे। येत्या काही दिवसांमध्ये सरकार या संदर्भातील महत्त्वाची अपडेट तुमच्यासमोर घेऊन येईल। तुर्तास तुम्ही या योजनेचा लाभार्थी असल्यास आणि तुमची सेम समस्या असल्यास तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया करण्याची घाई करू नका, 2 महिन्यांची मुदत आहे। पण जर तुम्ही ई-के-वाय-सी प्रक्रिया तिथे त्या ठिकाणी चुकीचे कोणाचेही नाव टाकून किंवा आधार नंबर टाकून जर केली तर मात्र योजनेचे तुमचे पैसे बंद होऊ शकतात, याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे। म्हणूनच मी अजूनही सांगेल, जेव्हा याची अपडेट येणार आहे तेव्हा सर्वात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर, आपल्या पेजवर त्याची सर्व माहिती मिळणार आहे। त्यामुळे आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। याच्या व्यतिरिक्त तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा, जेणेकरून आपण त्या संदर्भात व्हिडिओ घेऊन येऊ। तुर्तास पुढच्या व्हिडिओत भेटूया। जय महाराज।